बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचे प्रश्नांवर बुलढाणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव, थकलेला पीक विमा, सिंचन अनुदानसह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काढण्यात आलेल्या या एल्गार मोर्चामध्ये कार्यकर्त्यांसह असंख्य शेतकरी बांधव सहभागी झाले होते। एल्गार मोर्चा बुलढाण्यातील गांधी भवन येथून सुरुवात होऊन मुख्य बाजारपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। आज जो मोर्चा काढला काय काम होतं? युती सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे। या युती सरकारने निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन दिलं होतं की त्यांचं सरकार सत्तेवर आल्यानंतर ते शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करतील, संपूर्ण कर्जमाफी करतील। या संदर्भात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अनेक व्हिडिओ क्लिप्स देखील व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे आज अधिवेशनाचा म्हणजे खऱ्या अर्थाने पहिला दिवस आहे आणि त्यामुळे आम्ही आज जो मोर्चा काढलाय तो या सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी की जे आश्वासन त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिले 7/12 कोरा करण्याचं, त्याची तात्काळ अंमलबजावणी त्यांनी करावी, शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा। खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान होण्याच्या आधी शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू, शेतकऱ्यांना दुप्पट हमी भाव देऊ, अशा पद्धतीची एक नाही अनेक आश्वासने दिली होते आणि त्याची देखील आठवण या निमित्ताने, या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही करतोय। महाराष्ट्राचे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जिल्हा काँग्रेस कमिट्यांना या पद्धतीचं आंदोलन करण्याचे सूचना दिलेली होती आणि त्या सूचनेनुसार आज बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने हा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलाय। आम्ही या सरकारला आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही जी आश्वासने दिलीत ती पूर्ण करा। शेतकरी आत्महत्या करतायत, मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत आणि त्यामुळे त्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे। महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार उघडकीस आलाय आणि त्यामुळे त्यांनी देखील तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही देखील आमची आज या निमित्ताने मागणी आहे। मी या बहिरा सरकारपर्यंत आमचा हा निरोप, हा आवाज आम्ही पोहोचवू इच्छितोय।